शिक्षक वर्ग, सेविका मदतनीस, सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मी आज या ठिकाणी उभा आहे की आपल्या गावातील सर्वच मुलांचं या ठिकाणी कौतुक करावं. आणि बघितले का अनेक चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी केले, भाषणाचे कार्यक्रम त्यांनी केले आणि खरोखर मी शिक्षकांना सुद्धा या ठिकाणी आणि त्यांचं कौतुक करतो की त्यांनी सुद्धा एक मुलगा सांस्कृतिक कार्यक्रम सोडला नाही. सर्व या ठिकाणी संधी दिली आहे. आता मुलांचं या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं आहे, परंतु या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक खुंदे सर, गायकवाड सर, इंगळे सर, सर आणि मॅडम निकाळजे मॅडम, बलते मॅडम यांनी फार मोठे परिश्रम याच्यासाठी केले आहे. कारण हा कार्यक्रम घडवणं म्हणजे परिस्थिती अशी आहे की एखादा मूर्तिकार जसं दगडाला टाके मारून घडवतो तसं विद्यार्थ्यांना घडवावं लागतं. आणि ती काही सोपी गोष्ट नाही. मुलांना सांस्कृतिक कार्यक्रम करून घेणं, त्यांचं नृत्य करून घेणं, त्यांचं भाषण पाठ करून घेणं ही फार मोठी अशी या ठिकाणी कष्टाचं आणि कष्टाचं काम आहे. आणि ते त्यांनी या ठिकाणी केलं आहे. म्हणून तो शिक्षक वर्गाचा सुद्धा आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. सर्वांनी शिक्षक वर्गासाठी टाळ्या वाजवून आणि या निमित्ताने अंगणवाडी सेविका मदतनीस सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. आणि बघा, मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी बोलायचं आहे. आपल्या शाळेमध्ये जवळजवळ मुलं आहेत आणि मुलांचं बाहेरगावची लोक येतील का? तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मुलाने आपला मुलगा शाळेमध्ये काय डान्स करतो, कसं भाषण करतो हे आपल्या गावातील सर्व पालकांनी या ठिकाणी यायला पाहिजे. आणि स्वातंत्र्य दिन हा फक्त विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि जे सरकारी लोक आहेत त्यांचाच आहे का? तर आपल्या सर्वांनाच स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो तर सर्वच ग्रामस्थांनी या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे. आता अनेक बघितलं, अनेक पालक निघून गेले. त्यांनी शिकवलं मुलांना, नृत्य शिकवलं, कला शिकवली, भाषण शिकवलं, त्यांना कंटाळा बोलतो का? परंतु स्वातंत्र्य दिन आपल्याला सर्वांचाच आहे. आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी सर्व पालकांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे असं या ठिकाणी माझं म्हणणं आहे. आणि मुलांनी सुद्धा जर आपण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतो, भाषणामध्ये भाग घेतो, तर मुलांनी सुद्धा आपल्या आईला वडिलांना आग्रह केला पाहिजे की माझं भाषण ऐकण्यासाठी चला, माझा सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी चला. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मुलांचा कौतुक करण्याचं, शिक्षकाचं कौतुक करण्याचं गावातील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी इच्छा होईल. परंतु त्याला बोलण्याचं धाडस आहे, त्याला बोलण्याची हिंमत आहे, तो पुढे येऊन बोलू शकतो. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या वतीने, सर्व अध्यक्ष सर्वांच्या वतीने मी आपल्या शिक्षक वर्गाचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो, आपलं स्वागत करतो, आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्याला या ठिकाणी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जर बोलायचं ठरलं तर स्वातंत्र्य दिन आपण का साजरा करतो की आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. का स्वातंत्र्य मिळालं? की भारत देश 150 वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यात होता. का ब्रिटिशांच्या ताब्यात होता? याचं सर्व आपल्याला या ठिकाणी इतिहास बघितला तर फार मोठा इतिहास आहे. ते दिवसही पुरणार नाही, तासं पुरणार नाही. हे सर्व मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित नाही. परंतु भारत देश हा स्वातंत्र्य प्रक्रियेच्या ताब्यात का गेला याचा आपण अभ्यास केला पाहिजे. स्वातंत्र्य कसं मिळालं याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे हुतात्मा या ठिकाणी आपल्या देशामध्ये त्यांचा प्राणाचं बलिदान करून त्यांनी हे स्वातंत्र्य मिळवलं, त्यांना अभिवादन करणं या निश्चिताने या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून हे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सरांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी मुलांचं कौतुक करतो, शिक्षकांचं कौतुक करतो आणि सर्वांनी माझं भाषण शांततेने ऐकलं. थोडा वेळ लागला असेल परंतु मी समजलं, या ठिकाणी क्षमा मागतो. कारण या ठिकाणी माझ्याकडे बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आपल्याला ऐकलेला वेळ नाही आणि वेळ झालेला आहे. या ठिकाणी मी सर्वांना धन्यवाद देतो, माझे दोन शब्द समजवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम.